नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युक्ती मल्टीपर्पज सोसायटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी अजय दुबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवतो. काल आपण बघून घेतलो आहोत की सक्सेसिव्ह पर्सेंटेज म्हणजे काय असते. ठीक आहे, कुठल्या पद्धतीने आपण सक्सेसिव्ह पर्सेंटेज काढतो. ठीक आहे, कुठल्या मेथड्स होत्या आपल्या. एकतर फर्स्ट होता आपलं पर्सेंटेजवर होता. ठीक आहे, डायरेक्ट. दुसरा होता मल्टिप्लाइंग फॅक्टर आणि तिसरी केस काय होती आपली रेशोवाली. ठीक आहे, या तीन पद्धतीनं आपण काय बघून घेतलो होतो की कुठल्या पद्धतीनं सक्सेसिव्ह आपण सॉल्व करू. पर्सेंटेज केव्हा लावायचं आपल्याला, जेव्हा आपल्याला डायरेक्ट पर्सेंटेज दिला आहे. केव्हा कसे 20%, 10%, असे 50%, 30%. हे दोन केव्हा लावायचं आहे, यासाठी पण लावू शकता. आणि परत असे तुम्हाला पर्सेंटेज असतील 14.28%. ठीक आहे, 12.5%, 8.33%. तर या पद्धतीचे तुम्हाला अगर पर्सेंटेज दिले असेल तर कुठली मेथड लावा, मल्टिप्लाइंग फॅक्टर आणि रेशो. हे दोन तुम्हाला, ठीक आहे, ह्या दोन पद्धती तुम्हाला केव्हा लावायच्या, जेव्हा आपल्याला अनयुज्युअल पर्सेंटेज असेल. आणि युज्युअल पर्सेंटेज असेल तर काय लावायचं आहे, पर्सेंटेजवाले. ठीक आहे, आणि अजून काय शिकलो होतो आपण, फॉर्म्युला बेस पण शिकला होता. फॉर्म्युला पण शिकला होता 2साठी. काय होता फॉर्म्युला 2%साठी काय होता, x + y + xy अपॉन 100%. ठीक आहे, हा फॉर्म्युला झाला. तिसऱ्यासाठी काय होता, 3साठी x + y + z + xy yz आणि zx डिवायडेड बाय 100 आणि ते काय होता xyz डिवायडेड बाय 10,000. ठीक आहे, या पद्धतीचे हे 2साठी फॉर्म्युला होता आणि हा 3साठी. ठीक आहे, तर यावरच आपण आता समोर एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, कुठल्या पद्धतीचे एक्झाममध्ये विचारल्या जातात. ठीक आहे, चला तर चालू करूया. तर बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणतात, प्राइस ऑफ एन एसी इज फर्स्ट इन्क्रीज बाय 16%, लेटर डिक्रीजेस बाय 22% ड्यू टू द रिडक्शन इन सेल्स. तर फाइंड द नेट पर्सेंटेज चेंज इन फायनल प्राइस ऑफ द एसी. काय म्हणतात, एसीची किंमत प्रथम 16% काय झाली आहे, वाढली आहे. म्हणजे 16% काय झाली, ती पहिले वाढली. नंतर काय म्हणताय, नंतर विक्री कमी झाल्यामुळे 22% कमी झाली. नंतर प्राइस काय झाली, 22% काय झाली, आता कमी झाली. तर काय म्हणताय, अंतिम किमतीला एकूण टक्केवारी बदल शोधा. म्हणजे एकूण ओव्हरऑल किती पर्सेंटेज चेंज आला. काय म्हणला, ओव्हरऑल किती पर्सेंटेज चेंज आला. पहिले 16% वाढली आणि नंतर काय झाली, 22% कमी झाली. तर ओव्हरऑल पर्सेंटेज चेंज काढायचं आपल्याला. ठीक आहे, तर परत सक्सेसिव्ह लागलं. सक्सेसिव्हसाठी आपल्याला काय पद्धत आहे, पर्सेंटेज आहे, रेशो आहे, फॉर्म्युला आहे. आता येतं फॉर्म्युला लावू शकतो का आपण. 2साठी फॉर्म्युला आहे, 2% चेंज x + y + xy बटे 100 आणि ह्या पर्सेंट. आता x ची सपोज काय होती, सपोज मानून घ्या 16% आणि y ची मानून घ्या 20%. आता बघा काय करा, प्लसचे 16 झाले कारण की 16% इन्क्रीज झाली. हा ना, 22% काय झाली, कमी झाली आहे. तर काय करा, मायनसचे 22%. ठीक आहे, इथे काय लिहूया, x काय राहील, प्लसचे 16 गुणिला मायनसचे 22 डिवायडेड बाय 100%. ठीक आहे, कळालं. काय म्हटलं मी, एका एसीची जी प्राईज आहे पहिले 16% वाढली, नंतर 22% कमी झाली. तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2%साठी कुठला, x + y + xy अपॉन 100. तर एक्सची व्हॅल्यू काय अजून केली मी 100 आणि वायची अजून काय केली -22 कारण का डिक्रीज होतं त्यामुळे मायनस लावलो. अगर इन्क्रीज होत असेल तर पॉझिटिव्ह लावतो. आता याला सॉल्व्ह करा. -16 आणि -22 किती होणार आहे, -6% होणार. आणि हे किती होणार, हे काय प्लस इंटू मायनस आणि ओव्हरऑल मायनस. आणि 16 गुणिला 20 किती होते, 320 आणि ते 32 म्हणजे किती 352 आणि डिवायडेड बाय 100 म्हणजे 3.52% आणि ओव्हरऑलचा पर्सेंट.
तर याला आपण ॲड केलं तर काय भेटेल -9.52%. ऑप्शन नंबर काय राहील आपलं घट म्हणजे कमी. तर मायनस साईन काय रिप्रेझेंट करत आहे डिक्रीजिंग ओव्हरऑल पर्सेंटेज. तर -9.52%. आपला आन्सर काय राहील -9.52% काय लेस या डिक्रीजिंग घट. वाढ नाही, हा वाला ऑप्शन नाही येणार, वाढ नाही येणार, काय येणार ठीक आहे मायनस साईन रिप्रेझेंट ते काय होतं व्हॅल्यू ओव्हरऑली घट होत आहे. ठीक आहे चला दुसरं आता बघा. हां इथं बघा आता यापूर्वी एक कॉन्सेप्ट बघून घेऊ, छोटासा कॉन्सेप्ट आहे. आता बघा एकाच व्हॅल्यूला मी एक व्हॅल्यू आहे तुमच्या एकाच व्हॅल्यूला मी X% वाढवता म्हणजे एकाच पर्सेंटनं वाढवता आणि एकाच पर्सेंटनं काय करता डिक्रीज करता. तो ओव्हरऑल पर्सेंटेज काय राहील तेच बघायचं आहे. आता सपोज तुमच्याकडे 2% दिले आहे X% आणि दुसरा पण काय हा X%ने वाढला आणि दुसरा जो आहे तो X%ने काय झाला कमी झाला. तर आपल्याला ओव्हरऑल काढायचं आहे याचं की ओव्हरऑल पर्सेंटेज किती चेंज झाला आहे. ओव्हरऑल किती पर्सेंटेज चेंज झालेला आहे ठीक आहे ओव्हरऑल बघायचं आहे. तर बघा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. फॉर्म्युला काय आहे x + y + xy अपॉन 100चं पर्सेंट. आता एकची व्हॅल्यू सपोज मी X% पकडली ठीक आहे. आता वायची व्हॅल्यू काय पकडली मी -x कारण की तो डिक्रीज होत आहे म्हणजे मायनस. तर मायनस इथं येणार. हे एक्सची व्हॅल्यू मी x पकडली होती, वायची व्हॅल्यू काय होती -x आणि इथे काय येणार प्लस हे -x आणि हे प्लसचा x आणि हा मायनसचा x डिवायडेड बाय 100 आणि हे ओव्हरऑलचे पर्सेंटेज. तर +x -x कटून गेला आपल्याकडे ठीक आहे. इथं उरलं का प्लसचा x इंटू मायनसचा x म्हणजे -x² डिवायडेड बाय 100 असं म्हणू शकतो आपण. म्हणजे ओव्हरऑल किती पर्सेंटेज चेंज येईल आपल्याकडे मायनसचा x² डिवायडेड बाय 100. मायनस साईन रिप्रेझेंट काय करत आहे की ओव्हरऑल व्हॅल्यू काय होत आहे घटत आहे. म्हणजे 2% तुम्हाला देऊन असेल कुठले सेम पर्सेंटेज एक वाढत आहे म्हणेल आणि एक कमी होत आहे म्हणेल. तर ओव्हरऑल पर्सेंटेज तुम्हाला म्हटलं तर काय कराल तुम्ही त्या नंबरचा काय करा स्क्वेअर करा आणि डिवायडेड बाय 100 आणि नेहमी तो काय होईल ओव्हरऑल डिक्रीज होणार. काय होणार डिक्रीज म्हणजे काय होणार घट होणार. ठीक आहे आता एखादं एक्झाम्पल बघूया. तुम्हाला देऊन आहे की 20% पहिले इन्क्रीज झाली आणि 20% काय झाली ते डिक्रीज झाली. आपला फॉर्म्युला काय होता x + y + xy बटे 100 होता. ठीक आहे तर पुट करा. इथं प्लसचे 20 आणि इथं मायनसचे 20 आणि ते काय येणार प्लसचे 20 गुणिला मायनसचे 20 डिवायडेड बाय 100. ठीक आहे हे प्लसचे 20 मायनसचे 20 0 आले आणि हे किती 20 आणि 20 गुणिला 20 मायनसचे 400 आणि हे 100. तर काय आलं ओव्हरऑल मायनसचे 4% काय आली घट आली. मायनसचे 4 हे 0 0 घटले मायनसचे 4% काय आली घट आली. डायरेक्ट काय आपल्याकडे याचा काय करा x² डिवायडेड बाय 100 आणि हे काय येणार पर्सेंटेज. तर आपल्याकडे xची व्हॅल्यू काय 20% तर 20%चा स्क्वेअर आणि हा पर्सेंट. तर 20चा स्क्वेअर किती होणार 400 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती ऑलरेडी 4%. आणि इथे मायनसच साईन काय करेल रिप्रेझेंट आहे. ऑलवेज मायनस म्हणजे ऑलवेज व्हॅल्यू डिक्रीजिंग. केव्हा तेव्हा 2% एकच पर्सेंटेज पहिल्यांदा डिक्रीज होत आहे आणि किंवा इन्क्रीज होत आहे. ठीक आहे तर तुम्हाला ओव्हरऑल काय मिळेल मायनस डिक्रीज होणार तो पण स्क्वेअर डिवायडेड बाय 100. ठीक आहे आता यावर क्वेश्चन बघूया. इथे काय म्हणत आहे लेदर बॅग इज इन्क्रीज बाय 15% देन डिक्रीज बाय 15% व्हॉट विल बी द नेट पर्सेंटेज डिक्रीज इन इट्स प्राइस. म्हणजे एक लेदर बॅगची किंमत 15%ने वाढली जाते आणि नंतर 15% ती काय झाली कमी झाली आहे. तर तिच्या किमतीतील एकूण टक्केवारी घट सांगा. परत डायरेक्ट करूया आपण x% x² डिवायडेड बाय 100 आणि हे नेहमी काय होईल कमी होईल. नेहमी काय होईल कमी कारण की एकाच पर्सेंटनं वाढत आहे आणि एकाच पर्सेंटनं कमी होतं. ओव्हरऑल काय नेहमी कमी. किती पर्सेंटनं कमी होईल एक्सचा केअर एक्सची व्हॅल्यू काय राहिला तर इथे 15. तर 15चा स्क्वेअर डिवायडेड बाय 100 आणि ओव्हरऑलचे हे पर्सेंटेज. तर 15चा स्क्वेअर करणार 225 डिवायडेड बाय 100 आणि हे पर्सेंट.
तर काय येणार ओव्हरऑल 2.25%. 2.25% काय होईल ती काय होणार नेहमी कमी होईल, घट होईल. ऑलवेज बी डिक्रीज, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला समोर जाऊया आता. कळलं? 2 झाले. तिसरा इथे बघा, इथे काय म्हणताय अ नंबर ऑफ आयटम इन अ बुकलेट इज एन, म्हणजे एका नंबर ऑफ आयटम इन अ बुकलेट इज एन म्हणताय. आता काय म्हणताय फर्स्ट इयर देर इज अन इन्क्रीज ऑफ X%. फर्स्ट इयरला काय झालं X%ने इन्क्रीज झालं. अँड इन द सेकंड इयर डिक्रीज ऑफ X%. आणि सेकंड इयरला काय झालं डिक्रीज ऑफ X%. आफ्टर 2 इयर द नंबर बिकम N2. म्हणजे हे दोन पहिल्या वर्षीने X%ने वाढलं आणि दुसऱ्या वर्षीने X%ने कमी झालं. तर हे 2 वर्ष झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू किती झाली आहे N1 झाली आहे. तर आपल्याला विचारलं आहे की कम्पेअर N1 विथ N. कम्पेअर N1 विथ N. एका पुस्तकातील वस्तूची संख्या N आहे, पहिले N होती, पहिल्या वर्षी X%ने वाढली होती, X%ने वाढली आणि दुसऱ्या वर्षी X%ने काय झाली घट झाली, कमी झाली. तर 2 वर्षानंतर संख्या N1 होती, तर N1 ची तुलना N शी काय, म्हणजे N1 N पेक्षा कमी आहे, म्हणजे ह्याची तुलना करायची आहे की जो N1 आहे तो कमी झाला आहे की N पेक्षा कमी आहे, N पेक्षा जास्त की N इतकाच आहे की Nच्या मूल्यावर अवलंबून आहे. हे काय आता बघायचं आपल्याला. ठीक आहे, तर आता तुम्हाला मी सांगितलं की एकच पर्सेंटेज काय होतं चेंज होत आहे, वाढत पण आहे आणि कमी पण होतं. तर ओव्हरऑल चेंज काय होईल आपल्याला हमेशा काय दिसेल. आता याचा ओव्हरऑल चेंज काय राहील -X/100 आणि हे स्क्वेअर राहील. ठीक आहे, हमेशा काय राहील मायनसचा काय राहील तो ओव्हरऑल काय होईल किती पर्सेंटेज चेंज राहील X% डिवायडेड बाय 100 आणि हे पर्सेंटेज आणि हे ओव्हरऑल मायनस. नेहमी व्हॅल्यू काय येईल मायनस आहे. म्हणजे पहिलं N होती तर याच्यापेक्षा काय मिळेल ती आता N1 कमी मिळेल. काय मिळेल कमी मिळेल. तर ऑप्शन नंबर कुठला राहील आपला ऑप्शन नंबर A राहील. ठीक आहे, ऑलवेज व्हॅल्यू डिक्रीजेस. ठीक आहे, तर चला नेक्स्ट क्वेश्चन आता बघूया आपण. हां, आता हे सांगा द नंबर इज इन्क्रीजेस बाय 40%, देन डिक्रीजेस बाय 25%, अगेन इन्क्रीजेस बाय 15% अँड देन डिक्रीजेस बाय 20%. फाइंड द नेट पर्सेंटेज चेंज. आता इथे तुम्हाला किती पर्सेंटेज चेंज दिलेलं आहे, पहिलं 40%, नंतर 25%, नंतर 15% आणि नंतर 20%. म्हणजे एका संख्येत प्रथम 20% वाढ झाली, नंतर 25% घट झाली, पुन्हा 15% काय झाली ती वाढ झाली आणि शेवटी काय झाली म्हणते आपल्याकडे 20% घट झाली. तर ओव्हरऑल आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे की ओव्हरऑल काय झालं. ठीक आहे, आता बघा याला कुठल्या पद्धतीने करू शकतो. एक तर पर्सेंटेज आहे लाईक 100 पकडले आपण, 100 पकडून त्याला पहिले 40% वाढवली, नंतर मग 140 झाली, नंतर 25% कमी झाली, ती वाली पद्धत आहे. दुसरी पद्धत काय सांगितली होती मी रेशो किंवा मल्टिप्लाइंग फॅक्टर. ठीक आहे, आता इथे किती पर्सेंटेज देऊन आहे 4%. फॉर्म्युला वगैरे आहे का 4 साठी आपल्याकडे, 4 साठी आपल्याकडे फॉर्म्युला वगैरे आहे का 4 साठी नाही. फॉर्म्युला कशासाठी आहे फक्त 2% साठी आणि 3%. इतर किती दिले 4%. पहिले काय म्हणतात 40%ने काय झालं वाढली, दुसरी काय म्हणताय 25%ने काय झाली ती डिक्रीज झाली, नंतर काय म्हणताय 15%ने काय झाली इन्क्रीज झाली आणि नंतर काय म्हणताय डिक्रीज झाली 20%. ठीक आहे, ओव्हरऑल पर्सेंटेज काढायचं. आता 40%ला काय लिहू शकतो मी, 40%ला काय लिहू शकतो सांगा बरं मला. ठीक आहे, 40%ला काय लिहू शकतो, 40%ला 2/5 लिहू शकतो का. काय 40%ला काय लिहू शकतो मी 2/5 लिहू शकतो का 2/5. तसंच 25%ला काय लिहू शकतो आपण 1/4 लिहू शकतो, 1/4 लिहू शकतो. तसंच 15%ला काय लिहू शकतो 3/20 लिहू शकतो. ठीक आहे, 20%ला लिहू शकतो 1/5 लिहू शकतो. काय म्हणलं मी 40%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहू शकतो 2/5, कारण की 1/5 किती आहे आपल्याकडे 1/5 किती आहे आपल्याकडे 20%, त्याचा डबल आहे 25%ला काय लिहू शकतो फ्रॅक्शनमध्ये 1/4, 15%ला काय लिहू शकतो 3/20 आणि 20%ला काय लिहू शकतो 1/5. तर आता आपण अजून करू की एखादी व्हॅल्यू आता 40% व्हॅल्यू म्हणजे एखादी व्हॅल्यू इनिशियल आणि फायनल रेशोनी करूया, इनिशियल आणि फायनल. आता बघा इनिशियली अगर ती 5 होती तर कितीने वाढली ती 40% वाढली, म्हणजे 5चे 40% किती 2, तर 2ने वाढले म्हणजे किती होणार ती 7 होणार. काय म्हटलं मी एखादी व्हॅल्यू 40% वाढली, इनिशियली ती 5 होती,
5 चे 40% किती 2, 2नी वाढले म्हणजे ते किती झाली 7%. नंतर काय झाले 25% कमी झाले. सपोज इनिशियली ती 4 होती आणि त्यावर 4 चे 25% किती 1 न कमी झाले म्हणजे ती किती व्हॅल्यू झाली 3 झाली असं म्हणू शकतो मी. ठीक आहे. परत आता आहे तर 15%ला काय लिहिलं मी 3/20 म्हणजे पहिले इनिशियली सपोज जर ती 20 होती तर ती काय झाली 20 चे 15% किती 3नी काय झाली ती वाढली म्हणजे किती झाली ती 23 झाली असं म्हणू शकतो. ठीक आहे. कळत आहे मी काय करतो. इनिशियली ती 20 होती 15% वाढली 20 चे 15% 3 वाढली म्हणजे 20 चे किती झाले 23 झाले. याला पण काय करू शकतो 20%ला घालू शकतो 1/5. इनिशियली सपोज ती 5 होती तर 5 चे 20% किती 1नी काय झाली ती कमी झाली म्हणजे किती झाली ती 4 झाली असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आला आपल्याकडे पहिले 40% वाढले म्हणजे 5 चे 7 झाले मग 25% कमी झाले म्हणजे 4 ची व्हॅल्यू 3 झाली. 15% वाढले म्हणजे 20 ची व्हॅल्यू 23 झाली आणि 20% काय झाली ती कमी झाली म्हणजे 5 ची व्हॅल्यू काय झाली 4 झाली. आता या साईडचं आणि या साईडचं कटत असेल तर काटा 4 काटू शकतो आपण. अजून काय परत कटेल का नाही करता येत. आता मल्टिप्लाय करा आहे 5 गुणिला 20 किती 100 गुणिला 5 500. काय केलं मी मल्टिप्लाय 5 गुणिला 20 100 गुणिला 5 500. परत याला तसंच मल्टिप्लाय केला हे किती होणार 7 गुणिला 3 21 आणि 21 गुणिला 23 तर 23लाच काय लिहू शकतो 21 प्लस 2 आणि हे 21चा स्क्वेअर किती 441 आणि 21 चे 2 टाईम किती 42 तर किती होणार 483 किती 483 म्हणजे एखादी व्हॅल्यू 500 होती ती 40% 25% 15% 20% हे पर्सेंटेज लावल्यानंतर किती झाले ते 483 483 झाले. तर ओव्हरऑल पर्सेंटेज काढायचं. तर ओव्हरऑल पर्सेंटेज कसं लिहिन सांगा बरं मला. आता ओव्हरऑल पर्सेंटेज कसं लिहिन तर ओव्हरऑल पर्सेंटेज काढायचं काय झाली आहे ती व्हॅल्यू किती झाली कमी किती झाली आहे 17 कमी झाली आहे. तर ओव्हरऑल पर्सेंटेज काय आहे 500 होती ती ते किती कमी झाली आहे 17% इंटू 100%. ते पर्सेंट 0 केले 17/5 म्हणजे 3.4% काय झाली ती कमी झालेली आहे. 3.4% काय झाली कमी झाली आहे. इथे कसं मिळेल आपल्याला कमी झाली कारण की 500ची व्हॅल्यू ज्या कमी झाली. अगर 500च्या वरती असतं काय वाढ आलं असतं पण इथे काय दिसतंय आपल्याला कमी झाली. ठीक आहे. इथपर्यंत कळायला. चला समोर जाऊया. चला आता हे वाली सांगा द व्हॅल्यू ऑफ मोटरसायकल depreciate by 4% every year. Find its value after 2 years if the present value is 75,000. आता काय म्हणता एक मोटरसायकलची किंमत दरवर्षी 4% घटते. आता तुम्ही एखादी सायकल घेतली तर ती सायकलची किंमत ज्या वर्षी घेतो ती दुसऱ्या वर्षी पण राहील का नाही काहीतरी कमी होणार. तर तेच त्याच्यावरच आपलं एक एक्झाम्पल आहे. काय म्हणतात की एक मोटरसायकलची किंमत दरवर्षी कशाने वाढते कमी होते 4%. 4%लाच काय लिहू शकतो आपण 4%लाच काय लिहू शकतो 1/25 प्रत्येक वर्षी. सध्याची किंमत म्हणजे किंमत काय होती सध्याची म्हणजे किती हजाराला घेतली तुम्ही 75,000. 75,000ला घेतलीस 2 वर्षानंतर किंमत शोधा म्हणजे 2 वर्षानंतर ते डिक्रीज झाली आहे. 2 वर्ष प्रत्येक वर्षी 4% काय होतं ते डिक्रीज होतं. 2 वर्षांना त्याची किंमत किती होईल. आता करंटली किती आहे म्हणजे आता तुम्ही घेतली तेव्हा किंमत किती होती 75,000. आता प्रत्येक वर्षी ती काय होते 4% करता कमी होते. तर 2 वर्षानंतर तिची किंमत काय असेल तेच आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता बघा इनिशियल आणि फायनल करू शकतो आपण. इनिशियल आणि फायनल. इनिशियल आणि फायनल 25% काय झाली पहिल्या वर्षी ती घटली म्हणजे किती 25ची व्हॅल्यू काय झाली ती 24 झाली आहे. काय म्हणलं मी पहिल्या वर्षी 4% घटली म्हणजे 25ची व्हॅल्यू काय झाली 24 झाली आहे. अजून दुसऱ्या वर्षी काय झाली परत 4% घटली म्हणजे अजून परत 25ची व्हॅल्यू काय झाली ती 24 झाली असं म्हणू शकतो आपण. काय म्हणलं मी प्रत्येक वर्षी 4% काय होते ती घटते. ठीक आहे. 4%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू काय 1/20 म्हणजे पहिले 25 होते ते किती झाले 24 आहे पहिल्या वर्षी. अजून नेक्स्ट इयरला काय झाले पहिले 25 होते तर ती किती झाली 24 झाली आहे. तर आता काटू शकता का नाही तर मग मल्टिप्लाय इथे किती 625 येणार आणि इथे किती येणार इथे किती येणार 576 येणार. म्हणजे सायकलची किंमत पहिले 625 होती ती प्रत्येक वर्षी 4% घटत आहे. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती दिली आहे 576. बट 625ची किंमत किती दिली आहे आपल्याला 75,000 दिली आहे असं म्हणू शकतो. किती दिली आहे 625ची व्हॅल्यू किती दिली आहे 75,000. आपल्याला काढायचं काय 576ची व्हॅल्यू काढायची. कळलं काय म्हणतो मी सॉरी
आपल्याला 625ची व्हॅल्यू किती दिली आहे 75,000, तर 576ची व्हॅल्यू किती होणार हेच काढायचं आहे. ठीक आहे, काय होतं 625ची व्हॅल्यू आपल्याकडे किती देऊन होती 75,000 देऊन होती आणि काढायचं का होतं 576ची व्हॅल्यू काढायची होती. तर 75,000 ठीक आहे डिवायडेड बाय 625 क्रॉस मल्टिप्लाय आणि हे डिवाइडमध्ये 576. ठीक आहे, 25चा टेबल लावू शकता, 25चा टेबल लावा. इथे किती येणार 25 येणार आणि इथे किती येणार 3000 येणार. ठीक आहे, परत 25चा टेबल लावू शकता तुम्ही. 25चा टेबल लावल्यानंतर इथे किती येणार 12 येणार 120 आणि हे 576. तर हे 0 12 मल्टिप्लाय 12 गुणिले 6 किती होणार 72 हातचे 7 12 गुणिले 7 84 84 न 7 91 हातचे 9 आणि हे 12 गुणिले 5 60 60 आणि हे 9 69. तर 2 वर्षानं ती किंमत काय झाली 69,120 म्हणजे 69,120. 2 वर्षापूर्वी किती होती तुम्ही घेतली तेव्हा किंमत किती होती 75,000. ती 4% कमी होत 2 वर्षानंतर किंमत काय झाली 69,120. कळलं इथपर्यंत तुम्हाला. याच पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये पण काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, चला समोर जाऊया. चला परत हावला क्वेश्चन सांगा. इथं बघा, द व्हॅल्यू ऑफ मशीन डिक्रीजेस बाय 5% एव्हरी इयर इफ द प्रेझेंट व्हॅल्यू इज 4,11,540 वॉट इट्स व्हॅल्यू 3 इयर आहे. म्हणजे 3 वर्षापूर्वी काय होती. आता काय म्हणताय एक वस्तू होती तिची किंमत काय होता प्रत्येक वर्षी काय होते ती कमी होते. किती टक्क्यांनी 5%. 5%लाच काय लिहू शकतो आपण 5%लाच काय लिहू शकतो आपण 1/20. आपल्याला काय म्हणतात की एव्हरी इयर द व्हॅल्यू इज डिक्रीजेस बाय 5%. हां, तर नंतर ही 3 वर्ष आत्ता प्रेझेंट काय होतात प्रेझेंट व्हॅल्यू काय म्हणताय ती प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे सध्याची किंमत किती आहे 4,11,540 असल्यास 3 वर्षापूर्वी म्हणजे 3 वर्षापूर्वीची काय तीच बघायची आहे. आता 5%ला लिहू शकतो 1/20. 5% डिक्रीज होतात म्हणजे इनिशियली 20 असेल तर ते किती झाली 19 झाली असं म्हणू शकतो आपण. परत 20 होती तर किती झाली 19 झाली असं परत म्हणू शकतो. परत 20 होती तर किती झाली ती 19 झाली असं म्हणू शकतो. 3 वर्षाचा डेटा ना, कारण की 20ची काय झाली 19, 20ची काय झाली 19, 20ची काय झाली 19. तर ओव्हरऑल किती झाली आता 8,000 आणि 19चं काय क्यूब काय 6859 म्हणू शकतो आपण 6859. 19चा टेबल काय 6859 म्हणजे एखादी व्हॅल्यू 8,000ची होती पहिले तर ती किती झाली आहे 6859. आता पहिले म्हणलं काय की 6859चीच व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे कितीच्या बरोबर 411,540. कारण की काय म्हणताय प्रेझेंट व्हॅल्यू मी अजून केली तर 3 वर्षापूर्वीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला किती 8,000. म्हणजे आत्ता सध्यासोबत 6859 आहे तर 3 वर्षापूर्वी व्हॅल्यू किती राहील ती 8,000. कारण की प्रत्येक वर्षी काय होते ती 5% काय होत आहे कमी होत आहे. ठीक आहे, सपोज ही प्रेझेंट व्हॅल्यू असेल तर 3 वर्षापूर्वी काय राहील 8,000 आहे. आता प्रेझेंट व्हॅल्यू कितीच्या बरोबर आहे 41 म्हणजे आपण असं म्हणू शकतो 6859 इक्वल टू 4,11,540. तर 8,000ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. तर काय राहील ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण 4,540 आणि हे 8,000 डिवायडेड बाय हे राहील 6859 राहील. ठीक आहे, आता बघा आता हे कॅल्क्युलेशन खूप डिफिकल्ट आहे. आपण युनिट डिजिटने करू शकतो का ऑप्शन बघा कशामध्ये आहे ऑप्शन बघा. हां, प्रत्येक युनिट डिजिट याचा लास्ट डिजिट काय 5 आहे, याचा पण 5 आहे, याचा 6 आहे आणि याचा 8 आहे. आता बघा काटल्यानंतर 0 किती येतील आपल्याकडे बघा हे 3 0 आहे आपल्याकडे, हे 3 0 आहे आणि हा 1 0 आहे असं म्हणू शकतो आपण. हे 3 0 आहे ना हे 1 0 आहे. ठीक आहे, आता तर 4 0 वाटले कुठलं ऑप्शन आहे 4 0 वाला हा वाला ऑप्शन आहे, इथं पण आहे हा वाला पण आहे. ठीक आहे, हा वाला नाही तर हा ऑप्शन राहील का नाही. आता याच्या एंडमध्ये काय 5 आहे, याच्या एंडमध्ये 6 आहे, याच्या एंडमध्ये काय 8. युनिट डिजिटनं बघा कुठला येईल आपला ऑप्शन बघा. आता इथे 9 आहे
डिवाइड करतो आपण, तर 9ला कुठल्या नंबरनं मल्टिप्लाय करावं लागेल, 9ला कुठल्या नंबरनं मल्टिप्लाय करावं लागेल की 4 येईल. 6नं मल्टिप्लाय करतो आपण, काय म्हणलं मी, 6नं मल्टिप्लाय करावं लागेल, कारण की 9 गुणिला 6 किती 54. एनमध्ये काय येईल 6 येईल, म्हणजे इथं युनिट डिजिट काय येईल 6 येईल. आणि हे 6 आणि हे 8 किती होणार, 6 गुणिला 8 किती, एनमध्ये काय येईल 48 मध्ये, एनमध्ये काय येईल 8 येईल, म्हणजे हे किती 4 0, हे 4 0 आणि त्याच्यानंतर कुठली व्हॅल्यू येईल 8 येईल. ठीक आहे 8 येईल. म्हणजे असं कुठलं ऑप्शन आहे आपल्याकडे, एकच ऑप्शन आहे, कुठलं, ऑप्शन नंबर डी, म्हणजे 4,80,000 त्याची काय राहील किंमत राहील. काय केलं आहे मी, युनिट डिजिटचा वापर केलेला आहे, युनिट डिजिटचं काय केलं आहे मी, वापर केलेला आहे. बघा एकदा परत बघून घ्या काय केलं आहे मी. ठीक आहे, परत बघा काय केलं आहे मी. हे किती होते, 3 0 होते आणि हे 1 0, 4 0 झाले, म्हणजे असं ऑप्शन बघा त्याच्या शेवटी किती असायला पाहिजे 4 0. हे ते एक डोक्यामध्ये आलं पाहिजे. आता या 4 0च्या पहिले कुठला अंक आहे तेच बघायचं आहे. आता बघा, आता मी या 9ला कुठल्या नंबरनं मल्टिप्लाय करू की 4 येईल, म्हणजेच हा इथं कुठला नंबर येईल की शेवटी 4 येईल. 6 आहे, कारण की 9 गुणिला 4 किती 54, त्याच्या शेवटी काय येणार 4 येईल, म्हणजे इथं काय येणार 6 येणार. ठीक आहे, आणि हे 6 गुणिला 8, 6 गुणिला 8 म्हणजे किती 48 होते, म्हणजे शेवटी काय येणार 8 येणार. म्हणजे असं आपलं ऑप्शन कुठलं होतं, हे 3 4 0 आणि हे 8, म्हणजे ऑप्शन नंबर डी. याच पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये पण करायचं आहे. ठीक आहे, याच पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये अप्रोच लावायचा आहे. ठीक आहे, चला समोर जाऊया. नेक्स्ट वाला सांगा, इथं पण सांगा, पॉप्युलेशन इन्क्रीजेस बाय 5% इन फर्स्ट इयर, डिक्रीजेस बाय 4% इन सेकंड इयर, फायनल पॉप्युलेशन इज 55,12,248, फाइंड इज इनिशियल पॉप्युलेशन. आता इथं पर्सेंटेज काय वेगवेगळं आहे. आता काय म्हणलं आहे की पहिले 5% काय झाली ती इन्क्रीज झाली, मग 4% काय झाली ती डिक्रीज झाली. तर 5%लाच काय लिहू शकतो 1/20, 1/20. तर पहिले 20 होती तर किती झाली 21 झाली असं म्हणू शकतो. 4% काय झाली डिक्रीज, 4%ला काय लिहू शकतो 1/25. तर पहिले 25 होते तर किती झाली ती 24 झाली असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, काटू शकता का, काटू नसेल शकत तर मल्टिप्लाय करा. हे किती होणार 500 होणार. ठीक आहे, आणि हे किती होणार 4, हे 8 आणि 2 10, 10चा 1 आणि हे 504, म्हणजे पहिले 500 होती आता किती झाली 504 झाली आहे. बट आपल्याला किती म्हणलं आहे फायनल पॉप्युलेशन किती झालं आहे 55,02,248. आपण म्हणजे असं म्हणू शकतो की 504 युनिटची व्हॅल्यू किती आहे 55,12,248. बरोबर आहे, 55,12,248. तर काय करायचं आहे की पहिले इनिशियली किती होती तीच काढायची. परत आपण तोच कॉन्सेप्ट लावूया, युनिट डिजिटनेच करायचा आहे, कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे. ठीक आहे, खालतं काय ना 504 आणि इकडे काय येणार 500. ठीक आहे, आता बघा हे 2 0 आहे, 2 0 आहे, 2 0 वाला आपला ऑप्शन कुठला आहे हे वाला आहे फक्त. तर हेच राहू शकते मोस्ट ऑफ द केसमध्ये 5468,500. बट आता बघा हां, आता बघा याला डिवाइड करायचा आहे, शेवटी काय 8 आहे आणि इथे काय आहे इथे 4 आहे. आता मला 4ला कुठल्या नंबरनं मल्टिप्लाय करावं लागेल की शेवटी 8 येईल, सांगा बरं. 4ला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल की शेवटी 8 येईल. 1नी मल्टिप्लाय केलं तर 4 येणार, 2नी मल्टिप्लाय केल्यावर काय येणार ते 8 येणार. ठीक आहे, अजून कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 8 येईल. असं 7नी पण मल्टिप्लाय करू शकतो आपण, 7नी म्हणजे इथे काय येईल एक तर 7 राहील किंवा इथं काय राहील 2 राहील. ठीक आहे, आता बघा 7 गुणिला 5, मग हे याचा युनिट डिजिट आला आपल्याकडे, हे डिवाइड केल्यानंतर 7 किंवा 2. अगर 7 आला असता हा वाला युनिट डिजिट आणि हा वाला युनिट डिजिट, 7 गुणिला 5 किती 5 येईल, याच्या शेवटी काय येईल 5 येईल. आणि परत अगर सपोज 2 आला असता तर 2 गुणिला 5 म्हणजे काय 0 येईल, म्हणजे ऑलरेडी हे 2 0 आणि हा परत याच्यासाठी केलं 3 0 आणि इथे काय राहील हे 0 आणि हे इथे करणार 5. कुठला ऑप्शन आहे बरं बघा बरं, 10 0 वाला तर आहेच नाही, म्हणजे
हेच ऑप्शन राहील आपलं. हे 2 0 आहे ना, शेवटी काय 5 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर काय राहील आपलं सी राहील. ठीक आहे, कळालं. याच पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये पण करायचं आहे. पहिले बघा की 2 0 किती आहे, 2 0 आहे. 2 0 बघितले आपण आहे बा. ठीक आहे, आणि नंतर काय आहे युनिट डिजिटनं काय येतं एंडमध्ये 5 येत आहे. 5 येत आहे, तर 5 कुठल्या एंडमध्ये आहे, हासवाला आहे. 2 0 आणि ते 5. ठीक आहे, कळालं. नाही तर आपलं बेसिक कॅल्क्युलेशन ते करावं लागेल आपल्याला. नेक्स्ट सांगा आता. नेक्स्ट सांग काय म्हणतात, प्रेझेंट व्हॅल्यू इज 17,500. इट डिक्रीजेस बाय 12% इन फर्स्ट इयर अँड इन्क्रीजेस बाय 8% इन सेकंड इयर. फायनल पॉप्युलेशन आफ्टर 2 years. आता बघा, पहिले काय झाली, 12% काय झाली, ती वाढली आहे. नंतर नाही, डिक्रीज झाली आहे. इट इज डिक्रीजेस अँड इन द नेक्स्ट इयर इज इन्क्रीजेस बाय 8%. तर 12%लाच काय लिहू शकतो आपण 3/20 आणि 8%ला काय लिहू शकतो 2/20. ठीक आहे, आता 17,000 असेल सपोज. इनिशियली किती आहे ती 17,000 आहे असं म्हणू शकतो आपण. 17,000 आहे. ठीक आहे, आता बघा काय म्हणलं मी, डायरेक्ट कसं लिहिता. आता बघा, हे 17,000 होती पहिले. ठीक आहे, 17,500 होती पहिले. काय झाली 12% काय झाली, कमी झाली. 12%ला काय लिहू शकतो 3/20. अगर सोबत इनिशियली ती 25 होती तर ती किती झाली आहे, 3 ने कमी झाली. 3 ने कमी झाली म्हणजे किती झाली, 22 झाली आहे. काय म्हणलं मी, 17,500 होती ती पहिले काय झाली 12% कमी झाली. 12% म्हणजे 3/25. पहिले 25 होती तर ती 3 ने कमी झाली, किती झाली 22 झाली आहे. म्हणजे एक आकडा मिळाला. परत 25% काय झाली, वाढ झाली. हा वाला 25 होता आणि 2 ने वाढ झाला म्हणजे किती झाला 27 झाला असं म्हणू शकतो आपण. सिंपल केलेलं आहे. काय केलं आहे मी, आपण रेशो घेत होतो ना, 25 ची व्हॅल्यू 22 झाली आणि 25 ची व्हॅल्यू परत काय झाली 27 झाली. हे इकडे लिहित होतो ह्यावाला साईड 25 गुणिला 25 आणि इकडे काय लिहितो 22 गुणिला 27. तर मी डायरेक्ट वाला केलं स्टेप. 25 ची याची व्हॅल्यू गिवन आहे आणि याची व्हॅल्यू काढायची आहे, डायरेक्ट केलं आहे. तर 17,500 होती, 25 ची काय झाली ते 22 झाली आणि 25 ची काय झाली 27 झाली. ठीक आहे, आता डायरेक्ट काढू शकता का तुम्ही, पहिले काढून टाका. इथे किती येणार 700 येणार. ठीक आहे, आणि हे किती येणार 28 येणार. ठीक आहे, म्हणजे 28 गुणिला 22 गुणिला 27. आता युनिट डिजिट चेक करा. इथं काय 2 आहे, 0 आहे, 0 वगैरे इथे काय एंडमध्ये नाही. आता बघा 8 गुणिला 2 किती 6 आणि 6 गुणिला 7 2, 42 होते ना. काय केलं आहे मी, परत बघा एकदा युनिट डिजिट बघा. 8 गुणिला 2 काय येणार 6 येणार, कारण की 16 येतं लास्टमध्ये काय येते 6. मग हे वाले 6 आणि हे वाले 7 किती होते 42. शेवटी काय ते 2 येते. 0 वगैरे आहे काही ते नाही आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर कुठला राहील 16,632. कारण की याचाच कुठला ऑप्शन आहे त्याच्या शेवटी काय येईल युनिट डिजिट काय 2 आहे. नाही तर तुम्ही सिंपल कॅल्क्युलेशन करून तुम्ही करू शकता. नाही तर हे पण ट्रिक एक्झाममध्ये वापरायची आहे. ठीक आहे, कारण की एक्झामचं पॅटर्न माहिती आहे आपल्याला, खूप कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन येतात. कॅल्क्युलेटिव्हमध्येच आपल्याला युनिट डिजिटमध्येच देतात मोस्टली. ठीक आहे, तर याच पद्धतीने तुम्हाला युनिट डिजिटनेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. नाहीतर मग तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. ठीक आहे, ज्या वेळेने आपण करतो. चला समोर जाऊया. इथे सांगा, इथे काय म्हणताय, population increases by 16.2% in first year, decreases by 37.1% in second year and increases by 57.1% third year. Final population is 2750 initial population. ठीक आहे, आता बघा पहिले किती पर्सेंट वाले 16.2/3%. 16.2/3% ला काय लिहू शकतो 1/6. ती काय झाली आहे इन्क्रीज झाली आहे. दुसरं काय म्हणताय 37.1/2% काय झाली आहे ती डिक्रीज झाली आहे, कमी झाली आहे. कमी यालाच काय 3/8 आहे. परत कुठला पर्सेंटेज आहे 57.1/7%. याच काय 4/7 आहे. 4/7 ने काय झाली आहे ते परत इन्क्रीज झाली आहे. हे डिक्रीज झाली आहे, हे इन्क्रीज झाली आहे, हे डिक्रीज झाली आहे आणि हे इन्क्रीज झाली आहे. ठीक आहे, आता बघा पहिले काय आहे 6 रेशो घ्या, इनिशियल रेशो फायनल. पहिले 6 होती ती किती झाली ती 7 झाली. नंतर काय डिक्रीज झाली 8 होती ती किती होणार ती 5 होणार. नंतर मग ती 7 होती, 7 चे किती झाले 4 न वाढली म्हणजे किती झाले 11 झाले. ठीक आहे, कळालं इथपर्यंत तुम्हाला. सिंपल केलं आहे. हां, आता काटू शकता का, हे 7 ने 7 कटले, अजून काटू शकता का नाही
नाही, अजून नाही कटर. हे किती होणार? 48 होणार आणि हे किती होणार? 55 होणार. म्हणजे इनिशियली एका सिटीची पॉप्युलेशन किती होती? 48. आता ती या पर्सेंटेजने काय झाली? चेंजेस झाली. तर किती झाली आहे? 55% चेंजेस झाली. बट आपल्याला काय म्हणतात किती झाली आहे? 55चीच व्हॅल्यू दिलेली आहे असं म्हणू शकतो. 55 किती झालेली आहे? 2,75,000. 2,75,000. तर विचारलं काय आपल्याकडे? इनिशियल पॉप्युलेशन. इनिशियल किती आहे? 48. तर 48 युनिटची व्हॅल्यू विचारली आहे. बस इतकंच आहे. 27500 हे 48 आणि डिवायडेड बाय 55. सांगा हे किती टाईम जाईल? 275 युनिट डिजिटनं पण करू शकता. ठीक आहे, पण 5 टाईम जाईल. हे 5 टाईम जाईल. ठीक आहे, हे ऑलरेडी 2 0 आहे. 5 गुणिले 8 किती? हे 0 येईल आणि हे किती? 24. म्हणजे किती? 24,000. ऑप्शन नंबर काय राहील आपला? 24,000. ऑप्शन नंबर 1 आहे. ठीक आहे, कळलं? या पद्धतीत तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन दिसतात, तर तुम्हाला याच पद्धतीने तुम्हाला टॅकल करायचं आहे. ठीक आहे, चला.